ग्रामपंचायतनं टाकं बांधलं जनावरांसाठी प्यायला, पण हे टाक्याची दशा बघा कशी झाली दादा. ग्रामपंचायतनं रिपेअर केलं नाही टाकं. मग विचार केला आमच्या टीमनं का आपल्याला हे टाकं सुधारायचं आहे. तर दादा आमची टीम आली, अगोदर पुरं टाकं साफ केलं आम्ही. आणि टाक्यामध्ये एवढा घाणा होता, एवढा इचुकाटा होता तुम्हाला सांगू शकत नाही. मग विचार केला की आपल्याला हे जे टाकं आहे आपल्याला रिपेअर करायचं आहे. तर मग सिमेंट रेती आम्ही आणली दादा, माल केला आणि हे जे टाकं आहे दादा रिपेअर करण्याचं ठरवलं. तर आजूबाजूचे लोक आले आणि म्हणाले का तुम्ही ग्रामपंचायतचे लोक आहात का, ग्रामपंचायतचे काम करणारे लोक आहात का. आम्ही म्हटलं नाही, आम्ही जनकल्याणासाठी, समाजासाठी आणि गुरंढोरं जे असतात त्यांच्या कामासाठी आम्ही हे कार्य करतो. दादा हा व्हिडिओ ग्रामपंचायत आणि सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे. आमचं काम कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. मग दादा तिथं लोक आले आणि आम्हाला म्हणाले का तुम्ही सरकारचे लोक नाही, तुम्ही फ्रीमध्ये काम करता, तर पैसा कुठून येते तुमच्यापाशी ह्या गोष्टी आणायला. तर आम्ही म्हटलं तुमच्यासारखे लोक आमचा व्हिडिओ बघते, लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करते, त्या कारणाने आम्ही मोटिवेट होतो आणि त्या कारणामुळे आम्हाला पैसा मिळते दादा. तर दादा तुझ्यापर्यंत पोहोचला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नको. हात जोडतो दादा, तुझे पाय पडतो. तुझ्यापर्यंत पोहोचला व्हिडिओ आणि जनकल्याणासाठी, समाजासाठी आम्ही कार्य करतो दादा, फ्रीमध्ये करतो. तर दादा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नको. मग बघ टाकं भरलं दादा आम्ही पाण्यानं. आणि बघ पहिले टाकं कसं होतं, आता बघ कसं आहे. बघ दादा कसा वाटला तुला व्हिडिओ नक्की कमेंट करून तूच सांग दादा. लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि बघ गाय माता पाणी प्यायला आली. कसा वाटला नक्की कमेंट कर.